भारतासाठी घटनेची गरज. भारत या देशासाठी एक राज्यघटना असली पाहिजे. हे सर्वात आधी कधी लक्षात आलं आणि का लक्षात आलं? का भारतासाठी घटनेची गरज वाटू लागली ते बघूयात. तर आपल्याला माहिती आहे की आपल्या देशात एक बऱ्याच कालावधीपर्यंत ब्रिटिशांचे शासन होते. ठीक आहे. इंग्रज आपल्या देशावर राज्य करत होते. त्याच्या आधी आपल्या देशात घटना नव्हती का? होती. पण ती एवढ्या व्यापक पातळीवर नव्हती. जसं मी तुम्हाला मागच्या स्लाइड मध्ये सांगताना अर्थशास्त्राबद्दल सांगितलं. अर्थशास्त्र हा जो ग्रंथ आहे, त्याच्यात त्यांनी बऱ्याचशा गोष्टी दिल्यात, की शासन व्यवस्था कशी असली पाहिजे, राजाने आपला कारभार कसा करायचा, न्यायदानाचं काम कसं करायचं, आर्थिक जे क्षेत्र आहेत, आर्थिक ज्या बाबतीत आहे, त्याच्यात राज्य व्यवस्थेने कुठली भूमिका निभवायची, कशा पद्धतीने काम करायचं, इव्हन भ्रष्टाचार वगैरे सगळ्या सारख्या गोष्टी पण त्याच्यात दिल्या, की भ्रष्टाचारावर आळा कसा घालायचा, भ्रष्टाचार होऊ नये म्हणून राजाने काय पावलं उचलायची, वगैरे वगैरे चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये दिल्या आहे. पण हे कुठे लागू होतं? हे फक्त जे मौर्य साम्राज्य होतं त्याच्यापुरतंच लागू होतं. मौर्य साम्राज्य फार मोठं साम्राज्य होतं आपल्या देशात. पण काही पूर्ण भारतात फक्त मौर्य साम्राज्यच होतं असं नाही. इतरही काही साम्राज्य होते. त्यांना हे लागू नव्हतं होत. हे जे कौटिल्यांनी बनवलं अर्थशास्त्र आणि हे लागू म्हणजे हे त्यांनी बनवलं की राजाने याचं हे असं बनवलं त्याने की राजाने याचं पालन करावं. एक मार्गदर्शक तत्व होती. सक्तीने लागू झालंच पाहिजे असं काही नव्हतं. जर एखादा राजा चंद्रगुप्त मौर्य नंतर मौर्य साम्राज्यात एवढे राजे होऊन गेले, एखाद्या राजाने म्हटलं की नाही मी जे अर्थशास्त्रामध्ये दिलंय मी त्याचं पालन नाही करणार कुठल्याही कारणामुळे, मग काय? मग त्याच्यासाठी काहीच तरतूद नव्हती. कारण काय बेसिकली अर्थशास्त्र जो आहे हा जरी घटनेच्या स्वरूपातला असला तरी हा एक मार्गदर्शक ग्रंथ होता. याच्यामध्ये मार्गदर्शक तत्व दिलेत एक प्रकारे. तर हे लागू होईलच, नाही झाल्यास असं होईल, तसं होईल असं काही नव्हतं याच्यात. आणि त्यावेळेस तुम्ही बघा राजेशाही पद्धत होती. त्याच्यामुळे असं काही करता येऊ शकत नव्हतं. राजाच्या मर्जीप्रमाणे चालू. राजाची मर्जी नसेल तर काहीच करता येऊ शकत नाही. कारण राजाच्या वर कुठलीच संस्था नाही. पण जेव्हा आपल्या देशात इंग्रज आले, काय झालं की एक इंग्रजांचं जे राज्य होतं भारतातलं, ज्या पद्धतीने त्याचा विस्तार झालाय, तुम्ही लक्षात घ्या की जवळपास पूर्ण आज जो आपण भारत बघतो आणि काही भाग जो आज भारतात नाहीये, जसं की पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार हा भाग आज आपल्या भारतात नाहीये, पण एकेकाळी होता, ज्यावेळेस इंग्रजांचं शासन होतं. तर एक बराच मोठा प्रदेश जो आहे, भौगोलिक प्रदेश, तो इंग्रजांच्या आधिपत्याखाली आला होता. राज्यघटनेची आपण जर सुरुवात जी म्हणतो, ती झाली आपण बऱ्याच लोकांचा जो समज आहे, की ती इंग्रजांनी केली किंवा इंग्रजांमुळे झाली. त्याचं एक मोठं कारण हे आहे, की एवढ्या व्यापक स्तरावर जर आपल्या देशात कुठलं राज्य होतं, तर ते म्हणजे इंग्रजांचं होतं. नजीकच्या काळात. दुसरी गोष्ट भारतात इंग्लंडचा राजा राहत नव्हता. तो तिकडे इंग्लंडमध्ये राहत होता. आणि जरी त्यावेळेस इंग्लंडचा राजा असला, तरी इंग्लंडमध्ये संसद पण होती. काही राजा म्हणेल सगळं तसंच होईल असं काही नाही. इंग्लंडमध्ये संसदेचं अस्तित्व त्यावेळेसपर्यंत स्थापित झालं होतं. संसद कार्यरत होती इंग्लंडमध्ये आणि संसदेमध्ये म्हणजेच काय ते इंग्लंडमध्ये लोकशाही पद्धत होती. राजा म्हणेल सगळं तसंच चालेल देश असं नव्हतं. जरी राजाचं महत्व असलं तरी काही सगळ्याच बाबतीत तो हस्तक्षेप करू शकेल आणि त्याला वाटेल तसं करू शकेल असं नाही. आजही तसं नाहीये. आधी तुम्ही बघा इंग्लंडमध्ये अजूनही त्यांचा राजा आहे. ते राजघराणं आहे तिथे इंग्लंडमध्ये. पण ते सगळा देश चालवतात असं नाही. तिथे लोकशाही पद्धत आहे अजूनही. तिथे संसद आहे. पंतप्रधान असतो तिथे. बरेचसे जे मोठे निर्णय जे आहेत ते पंतप्रधान घेतो. तिथला राजा नाही घेत. तिथले जे कुठले पक्ष आहे सत्तेत असलेला ते चालवतो देश. त्यावेळी तीच परिस्थिती होती. आजपासून 200-300 वर्ष आधी. त्यामुळे काय झालं, की भारतात हे जे ब्रिटिशांचं जे शासन होतं, इथे काही असा कुठला एक माणूस नव्हता जो म्हणेल, की मी चालवेल तसं चालायचं नाही.
मग देश चालणार कसा? भारतातली आपली जी सत्ता ही चालणार कशी? मग त्यांना वाटलं की नाही, घटना असली पाहिजे. कोणी राजा तर नाहीये. तो म्हणेल तसं सगळं होणार. पण मग देश चालवायचा कसा? एवढा मोठा आपला विस्तार होतोय भारतामध्ये. भारताचा एवढा मोठा जो भौगोलिक प्रदेश आहे, तो आपल्या अधिपत्याखाली येतोय. मग याचं नियंत्रण कसं करायचं? त्याचा कारभार कसा सांभाळायचा? मग त्यांना वाटलं की नाही, याच्यासाठी घटना असली पाहिजे. त्या घटनेने सांगितलं पाहिजे की कसा चालवायचा देश, कोणाला काय अधिकार असतील, कोणाकडे कुठला अधिकार नसेल, कोणाचं काम काय असेल, ही त्यांना गरज वाटायला लागली. ठीक आहे. दुसरी गोष्ट, ब्रिटनमध्ये संसदीय व्यवस्था होती, जसं मी तुम्हाला सांगितलं. संसदीय व्यवस्था होती. हे जे ईस्ट इंडिया कंपनीचे जे लोक आहेत, जे आपल्या देशात आले होते, पहिले व्यापार करायला आले होते. नंतर यांनी बघितलं, की आपल्या देशामध्ये आपसातच भांडणं खूप चालू आहेत. त्यांनी बघितलं, की भारतात सत्ता काबीज करणं सोपं आहे. कारण आपसात लढून-लढून आपण कमजोर होऊन गेलो होतो. आपल्या देशात औद्योगिक क्रांती झाली नव्हती. औद्योगिक क्षेत्रात आपण मागे होतो. आपण अजूनही तलवारी, भाली आहे त्याच्यानेच लढत होतो. जेव्हा की यांच्याकडे चांगल्या बंदुकी होत्या, चांगल्या मोठ्या तोफा होत्या. आपल्याकडे तसं काही नव्हतं. त्यांच्या लक्षात आलं, की आपण पुढे गेलोय, हे लोकं मागे राहिले आहेत. यांच्यावर सत्ता स्थापन करणं, या देशावर कब्जा करणं सोपं आहे आणि म्हणून हे जे व्यापार करायला आले होते इंग्रज, यांनी आपल्या देशावर सत्ता स्थापन केली, काबीज केली. याच्यात इंग्रजांचं फार मोठं काही असं कौशल्य आहे, असं काही नाहीये. आपल्या देशाची कमजोरी होती, आपली कमजोरी होती ती. आपण अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले लोकं होतो. देव, धर्म, पूजा-पाठ, कर्मकांड याच्यात बुडालेलो होतो आणि आपसात लढ्यात बिझी होतो आपण. या लोकांनी त्याचाच फायदा घेतला. ठीक आहे. त्याच्यामुळे भारतात जे इंग्रजांचं सत्ता स्थापन झाली, म्हणजे काही इंग्रजांमध्ये काहीतरी फार विशेष होतं मला असं वाटत नाही. माझं वैयक्तिक मत असं आहे, की ती आपली कमजोरी जास्त होती. ज्याच्यामुळे हे लोकं स्थापन करू शकले. जे काही असो, हा आता इतिहासाचा भाग झाला. पण एक सांगतोय, की इंग्रजांनी आपल्या देशात सत्ता स्थापन केली. मग सत्ता चालवायची कशी? तर याचा आदर्श यांनी ब्रिटनच्या संसदेकडून घेतला, की लोकशाही पद्धतीने चालतो. आपला देश कसा चालतो? यांनी बघितलं. आपला जो देश आहे यूके, युनायटेड किंगडम, इंग्लंड किंवा ब्रिटन ज्याला आपण म्हणू, हा कसा चालतो? त्यांनी बघितलं, की लोकशाही पद्धतीने चालतो. मग भारतातील लोकशाही स्थापन करायची का नाही? इथल्या लोकांना पूर्ण अधिकार द्यायचा का, की तुम्ही तुमच्यातल्या निवडा. मग कोणीच आपण निवडून येणारच नाही इंग्रज. भारतीय थोडी आपल्याला निवडणार आहे. मग ठीक आहे, तशा पद्धतीने एकदम निवडणुका-बिवडणुका नाही घ्यायच्या. पण कार्यपद्धती तशी असली पाहिजे. म्हणजे कसं? तर एखादा कायदा बनवायचा, तर एक संस्था असली पाहिजे जी कायदा बनवेल. असं कोणी कुठलाही अधिकारी आहे, त्यांनी कायदा बनवला, आपल्या क्षेत्रात लागू केला, असं व्हायला नको. अशा पद्धतीची विचारसरणा त्यावेळेस निर्माण झाली होती. आणि इंग्रजांनी स्वतःच्या देशात बघितलं, आपल्या देशात काय चालतं, त्याच्यात थोडासा आदर्श घेऊन त्यांनी भारतात तशा पद्धती स्थापन केल्या. त्याच्यातली एक गोष्ट म्हणजे त्यांच्या लक्षात आलं, की आपल्या देशात जसं घटनेनुसार सगळ्या गोष्टी चालतात, तसंच भारतात पण घटनेसाठी काहीतरी असलं पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच दिशेने मग प्रयत्न सुरू झाले भारतासाठी घटना बनवायची. कायद्याचे अधिराज्य या संकल्पनेचा उदय आणि प्रसार. कायद्याचे अधिराज्य यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात रूल ऑफ लॉ. त्यावेळेस 17व्या-18व्या शतकामध्ये ही संकल्पना जी आहे ही उदयास आली. इंग्लंडमध्येच उदयास आली आणि या संकल्पनेचे जनक जे आहेत, त्यांचं नाव आहे ए.व्ही. डायसी. ए.व्ही. डायसी. एक पॉलिटिकल सायंटिस्ट होते. राज्यशास्त्रामधले तज्ञ होते हे. यांनी ही संकल्पना मांडली होती. कायद्याचे अधिराज्य, रूल ऑफ लॉ. म्हणजे काय? याच्यात बेसिकली यांनी म्हटलं, की कुठलाही देश, त्या देशाची राज्य व्यवस्था कशी चालेल, हे कोणी ठरवायचं? तर हे कायद्याने ठरवायचं. हे एखादा व्यक्ती नाही ठरवणार. मला वाटेल तसं. मी पंतप्रधान आहे. मला वाटेल तसं मी चालेल. मी राजा आहे इंग्लंडचा. मला वाटेल ते मी करेन. नाही, असं नाही करायचं. कायदा असेल आणि त्या कायद्याप्रमाणे तो देश चालेल, तो समाज चालेल.
कायद्यापेक्षा वर कोणीच नसेल. कायदा सर्वात श्रेष्ठ असेल. याच संकल्पनेचा तो भाग आहे. कायदा सर्वात श्रेष्ठ असेल. कायद्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नसेल. कायदा सगळ्यांना समान पद्धतीने लागू होईल. कायद्याच्या अधिराज्यांमधले एक तरतूद ही पण आहे. एक त्याचं जे वैशिष्ट्य आहे ते हे, की कायद्यापेक्षा वर कोणीच नाही. दुसरं म्हणजे कायदा सर्वांना समान पद्धतीने लागू होईल. एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या मुलाने रस्त्यावर झोपलेल्या लोकांच्या अंगावरून गाडी नेली, त्यातलं कोणी मरण पावलं, म्हणजे बेटा तुला काही शिक्षा नाही, तुला सुटला. कारण तो श्रीमंत व्यक्तीचा मुलगा आहे. आणि तोच एखादा गरीब असेल, एखादा रिक्षा चालक असेल आणि त्याच्याकडून जर एखादा ऍक्सिडेंट झाला आणि तो मरण पावला, मग याला फाशी द्या, असं नाही चालत. कायदा सगळ्यांसाठी सारखाच. श्रीमंत व्यक्ती असो, गरीब असो, स्त्री असो, पुरुष असो, या धर्माचा असो, त्या धर्माचा असो, या जातीचा असो, त्या जातीचा असो, या पदावर असो, त्या पदावर असो, काहीही असो, कायदा सगळ्यांना समान पद्धतीने लागू होईल. हे पण कायद्याच्या अधिराज्यामध्ये येतं. रूल ऑफ लॉ ही जी कन्सेप्ट आहे, याच्यामध्ये या गोष्टी येतात. आणि या कन्सेप्टचा उदय त्यावेळेस इंग्लंडमध्ये झाला होता. रूल ऑफ लॉ. देश कसा चालेल? कायद्याने चालेल. समाज कसा चालेल? कायद्याने चालेल. कामं कशी होतील? कायद्याने होतील. प्रशासन कसं चालेल? कायद्याने चालेल. आणि हा पॉप्युलर झाला होता कन्सेप्ट. लोकांना आवडला होता हा कन्सेप्ट. की एव्ही डायसीने हा कन्सेप्ट मांडला. अरे चांगला कन्सेप्ट आहे. लोकांना पटला. लोकांमध्ये, समाजात हा प्रसिद्ध झाला आणि याचाच कुठेतरी प्रभाव आपल्या भारतात पडला. तर आपल्या भारतात ब्रिटिशांचं शासन होतं. मग जेव्हा त्यांच्या देशात हे कायद्याचं अधिराज्य, हे कन्सेप्ट पॉप्युलर होत होती, लोकांमध्ये प्रसिद्ध होत होती, पसरत होती, याचा प्रचार होत होता, याची अंमलबजावणी केल्या जात होती, कायदे बनवण्यात येत होते, ते समानतेने लागू केल्या जात होते, मग कुठेतरी त्यांना वाटलं की हीच गोष्ट भारतात पण व्हायला पाहिजे. मग यांनी भारतात कायदे बनवायला सुरुवात केली. आणि कुठेतरी पुढे हेच कायदे बनवण्याची जी प्रक्रिया आहे, याच प्रक्रिया नंतर गेली घटना बनवण्याच्या याच्यामध्ये, याचं रूपांतर झालं. किंवा याच्यातूनच मग घटना निर्मितीची जी प्रक्रिया आहे ती उदयास आली. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतातील धार्मिक आणि वांशिक विविधता. राज्यघटनेची गरज का वाटू लागली? याच्या मागचं एक कारण हे आहे. इंग्रज जेव्हा भारतात आले ना, यांना काय वाटलं माहितीये का? की सगळे भारतीय सारखे आहेत. जसं याच्या इंग्लंडमध्ये होतं. सगळे लोक एकाच रंगाचे दिसायचे. मोस्टली पांढऱ्या रंगाचे, व्हाईट हे लोक जे स्वतःला म्हणतात. सगळे लोक दिसायला सारखेच. सगळ्यांचा धर्म सारखाच. मोस्टली ख्रिश्चनिटीच. यांना वाटलं भारतातही असंच असतं. हे जेव्हा भारतात आले ना, हे लोक गोंधळले. यांना कळलं, अरे काय सुरू आहे? आम्ही काय विचार करून आलो? इथे येऊन बघतो एवढ्या प्रकारचे लोक. काही लोक उंच आहे, काही लोक बुटके आहे, काही मीडियम हाईट वाले लोक आहे, काही गोरे आहे, काही काय आहे, काही या रंगाचे आहे, काही त्या रंगाचे आहे. धर्म एवढे वेगवेगळे धर्म, हिंदू धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, ख्रिश्चन धर्म पण आहे, शीख धर्म पण आहे, बौद्ध धर्म पण आहे, जैन धर्म पण आहे. कळालंच नाही कसं हे एवढं. खानपानाच्या पद्धती वेगळ्या, पहिराव्याच्या पद्धती वेगळ्या. यांच्या देशात सगळे लोक सारखेच कपडे घालायचे, सूट बूट. यांनी येऊन बघितले इथे कोणी धोती घालत आहे, इथे कोणी काय घालत आहे, सगळं वेगवेगळं. आणि यांना कळालं नाही की आता हे सगळे हे वेगवेगळे लोक आहेत, यांच्या मान्यता वेगवेगळ्या आहेत, यांच्यावर शासन कसं करायचं. काही गोष्टी ज्या हिंदूंना बरोबर वाटतात त्या मुस्लिमांना चुकीच्या वाटतात. काही गोष्टी ज्या मुस्लिमांना बरोबर वाटतात त्या हिंदूंना आणि इतर धर्मियांना चुकीच्या वाटतात. मग कसं करायचं? मग यांनी म्हटलं एक काम करू, आपण जास्त डोकं लावत बसू नये, कारण डोकं लावून उपयोग नाही. आपण काय करू, कायदे बनवू, घटना बनवू आणि त्याची अंमलबजावणी करू. सरळ सरळ तसंच करू. आणि जर आपण विचार करत बसलो ना, म्हणजे तुम्ही बघा, सुरुवातीच्या काळात काय होतं, ज्यावेळेस इंग्रज भारतात आले, इंग्रजांच्या आधी आपल्या देशात जर एक मोठं प्रमुख जर शासन कुणाचं असेल, प्रशासन किंवा राज्य जर कुठलं होतं, तर म्हणजे मुघल होते.
मुघलांच्या याच्यात काय होतं, की मुस्लिमांसाठी वेगळे कायदे, हिंदूंसाठी वेगळे कायदे. एखादा मुस्लिम जर आरोपी आहे, त्याला जर न्यायालयात आणलं, तर जे मुस्लिमांसाठीचे जे कायदे आहेत ते लागू होतील. एखादा हिंदू आरोपी आहे, सारखा अपराध केलाय दोघांनी, पण तो हिंदू आहे, त्याला न्यायालयात आणलं, तर हिंदू मान्यतेप्रमाणे जे दंड आहेत, ज्या गोष्टी आहेत, त्याला त्याप्रमाणे शिक्षा. इंग्रजांनी पण सुरुवातीला तीच पद्धत अवलंबली. कारण त्यांना एकदम काही वाकड्यात द्यायचं नव्हतं. आपल्या भाषेत सांगायचं तर, की आम्ही लढाया पण लढतोय, तुमच्या राजांनाही हरवतोय, तुमच्यावर सत्ता पण स्थापन करतोय आणि आम्ही हेही म्हणतोय, की नाही तुमचं हिंदू आणि ते मुस्लिमांचं जे वेगवेगळे आहे ते आम्ही चालून घेणार नाही. त्यांनी म्हटलं नाही, सध्या नाही करायचं. सध्या जसं आहे तसंच चालू द्या काही गोष्टी. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं, की असं करण्यात काही अर्थ नाही. सारखा अपराध आहे. समजा दोघांनी चोरी केली आहे. एक मुस्लिम व्यक्ती आहे त्यांनी चोरी केली, एक हिंदू व्यक्ती आहे त्यांनी चोरी केली. मग याला एक वेगळी शिक्षा, त्याला वेगळी शिक्षा, याला शिक्षा देण्याची पद्धत वेगळी, त्याला शिक्षा देण्याची पद्धत वेगळी. हे असं कशाला करायचं? मग याच्यातून त्यांनी काय केलं, एक काम करू, ठीक आहे, भारतात विविधता आहे, धार्मिक, वांशिक सगळ्या गोष्टीत आहे. ठीक आहे, कुठेतरी ती विविधता जपून एकदम त्याच्यात हात न घालता, त्यांना माहित होतं त्याच्यात एकदम हात घातला तर लोकांचा विरोध होईल, आक्रोश करतील लोक. तसं न करता एक काहीतरी आपण कॉमन ज्या गोष्टी आहेत त्याच्या आधारावर एक स्टँडर्ड पद्धतीचे आपण कायदे बनवू, एक शासन व्यवस्था निर्माण करायचा प्रयत्न करूयात आपण. आणि त्या दिशेने त्यांनी काम केलं. याच्यातूनच पुढे राज्यघटना जी आहे ती आपली निर्माण झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर शासन प्रणाली सुलभ करण्यासाठी ब्रिटिशांना जे आपलं राज्य जे करायचं होतं भारतात, त्यांना जे शासन चालवायचं होतं, त्यांना ते सोप्या पद्धतीने चालवायचं होतं. त्यांनी बघितलं भारतात खूप गुंतागुंत आहे. कशामुळे तर जो वर पॉइंट दिलाय त्याच्यामध्ये विविधता. हिंदूंच्या मान्यता वेगळ्या आहेत, मुस्लिमांच्या वेगळ्या, ख्रिश्चनांच्या वेगळ्या, शिखांच्या वेगळ्या, बौद्धांच्या वेगळ्या, जैनांच्या वेगळ्या मान्यता आहेत, प्रथा वेगवेगळ्या आहेत, पातीच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, सगळं मग कसं करायचं, आपण शासन कसं करायचं? यांनी म्हटलं एक काम करू, आपण सरळ सरळ कायदे करू, काहीतरी नियमावली बनवू आपण, जेणेकरून आपल्याला शासन करायला सोपं होईल. आपला एखादा अधिकारी आहे समजा, एखाद्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आहे, एखादा ब्रिटिश ऑफिसर आहे, त्याला जास्त लोड यायला त्याला माहिती असलं पाहिजे नेमकं की मला काय काम करायचंय, काय करायचं नाहीये. त्याच्यासाठी एक नियमावली बनवून दिली. बेटा हे बघ, ही नियमावली आहे, तू फक्त ही पाळ. तू जास्त विचार करत बसू नको. हिंदू काय म्हणतील, मुस्लिम काय म्हणतील, बौद्ध काय म्हणतील, जैन काय म्हणतील, सिख काय. तू एक काम कर बेटा, हे आम्ही नियम बनवले, हे पाळ तू. एखादा मोठा प्रांत आहे, बंगाल प्रोव्हिन्स आहे समजा, ब्रिटिशांचा बंगाल प्रांत, बॉम्बे प्रांत होता त्यांचा, मद्रास प्रांत होता. एखाद्या प्रांतासाठी नियमावली बनवली. त्या प्रांताचा जो सर्वोच्च अधिकारी जो आहे, मोस्टली त्याला हे लोक गव्हर्नर म्हणायचे. मग त्या गव्हर्नरने तो प्रांत कसा सांभाळायचा, तर बेटा ही नियमावली या पद्धतीने सांग. आणि एकूणच भारतात जी ब्रिटिशांची जी शासन आहे, जी सत्ता आहे ती कशी सांभाळायची, त्याच्यासाठी काही यांनी नियमावली बनवल्या. अशा अशा पद्धतीने सांभाळ. हे सगळं कशासाठी केलं, कुठेतरी त्यांनी स्वतःसाठी शासन व्यवस्था जी आहे, शासन प्रणाली सोपी बनवण्यासाठी, तो कारभार सांभाळणं सोपं होण्यासाठी पण त्यांनी हे केलं. आणि याच्यातूनच पुढे जी आहे ती भारताची राज्यघटना निर्माण झाली. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळे ब्रिटिशांना भारतासाठी घटनेची गरज जी आहे ती वाटू लागली. हे आलंय का लक्षात? काही प्रश्न याच्यात? अरे एक राहिलंय वाटते. भारतीयांच्या असंतोषावर उपाय. ब्रिटिश जेव्हा भारतात आपली सत्ता स्थापन करत होते, असं नव्हतं की भारतीयांना ते कळत नव्हतं. त्यांना लक्षात येत होतं की एकेकाळी हे व्यापार करायला आलेले इंग्रज आता आपल्यावर सत्ता स्थापन करतायत, आपल्या धार्मिक सामाजिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करत आहे, यांच्यामुळे आपलं आर्थिक नुकसान होत आहे, राजकीय नुकसान होत आहे, हे भारतीयांना कळत होतं. मला खात्री आहे की बहुतांश भारतीयांना कळत होतं. सर्व नाही तरी बहुतांश भारतीयांना या गोष्टी कळत होत्या. आणि कुठेतरी ब्रिटिशांबद्दल एक नाराजी होती लोकांच्या मनात, कारण हे बाहेरून लोक आलेले लोक आहेत. सगळ्यांना माहिती होतं हे काही आपल्या इथल्या देशातले नाही आहेत, आपल्या मातीतले लोक नाहीत, हे हे तिकडून आलेले आहेत.
यांच्या पद्धती वेगळ्या आहेत, आपल्या पद्धती वेगळ्या आहेत. आणि हे आपलं शोषण करत आहे. सामाजिक आर्थिक शोषण करते हे लोकांना दिसत होतं. यांच्यामुळे आपलं आर्थिक नुकसान होत आहे. आपल्या ज्या सामाजिक पद्धती आहेत कुठेतरी त्या मोडून काढायचे हे लोक प्रयत्न करत आहेत वगैरे वगैरे. त्याच्यामुळे विरोधी होत होता. तुम्ही बघितलं की 1857 मध्ये एक मोठा उठाव पण झाला होता. त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर पण बरेच लहान लहान उठाव झाले आहेत इंग्रजांविरुद्ध. आणि इंग्रजांना लक्षात येत होतं की आपल्याबद्दल लोकांच्या मनात, भारतीय लोकांच्या मनात असंतोष आहे, तो वाढत चाललाय. मग कुठेतरी तो असंतोष शमविण्यासाठी, त्याच्यावर आळा घालण्यासाठी पण यांना राज्यघटनेची गरज वाटत. म्हणजे कसं, तर यांना लक्षात आलं की आपले काही अधिकारी जे आहेत हे चुकीचं वागतात. म्हणजे इंग्रजांच्याच नजरेत ते चुकीचं होतं. आपला एखादा अधिकारी जो आहे तो खूप भ्रष्ट आहे, लोकांचं शोषण करतोय, तो चुकीचा आहे. आपला एखादा अधिकारी जो आहे तो काहीतरी वेडे विचित्र कायदे बनवत आहे, त्याच्या पद्धतीने चालवत आहे. त्याच्यामुळे भारतीयांच्या मनात असंतोष निर्माण होत आहे. हे त्यांच्या लक्षात येत होतं. कारण की आपल्याकडे काही मोठी नियमावली नाहीये. त्याच्यामुळे हे काय होतं, हे लोक आपले नियम बनवत आहे, आपला फायदा काढून घेत आहे. आणि परिणाम काय होतोय, तर भारतीयांमध्ये एकूणच पूर्ण इंग्रजांबद्दल असंतोष निर्माण होते. हे एक कारण होतं. दुसरं कारण होतं, त्यांना माहिती होतं की आपण मूठभर इंग्रज आहोत आणि हे हातभर भारतीय आहेत. हे मूठभर इंग्रजांच्यानी शक्य नाही हातभर भारतीयांवर नियंत्रण ठेवणं आणि यांच्यावर एका दीर्घ काळापर्यंत शासन करणं. मग काय करायचं? मग भारतीयांना पण शासनात सामील करून घ्या. विशेष म्हणजे ज्यावेळेस 1857चा उठाव झाला, त्याच्यानंतर इंग्रजांना हे लक्षात आलं की नाही, आपली सत्ता भारतात धोक्यात आहे. आणि जर तो धोका निस्तारायचा असेल, आपली सत्ता जर भारतात टिकून ठेवायची असेल, तर भारतीयांना पण सत्तेमध्ये सामील करून घेणं आवश्यक आहे. मग कशा पद्धतीने सामील करून घ्यायचं? कुठल्याही भारतीयाला उचलायचं, कुठेही नेमायचं. हा बेटा तू जिल्हाधिकारी बन, हा तू पोलीस अधीक्षक बन, हा तू एक काम कर, तू आमच्या गव्हर्नरच्या मंत्रिमंडळात ये. असं करायचं का? नाही. मग काय करायचं? आपण एक नियमावली, जेणेकरून भारतीयांना पण याच्यामध्ये सामील करून घेता आलं पाहिजे. भारतीयांना असं वाटायला नको की इंग्रज आपल्या विरुद्ध काहीतरी करताय, षडयंत्र करत आहे, आपल्यावर अत्याचार करत आहे. आपण काय करू? आपण नियम बनवू आणि सांगू भारतीयांना. एखाद्याने विरोध केला की नाही, तुम्ही असं कसं करू शकता, तुम्ही आमच्या या नेत्याला जेलमध्ये कसं घालू शकता, आम्ही सांगू बघा हा कायदा आहे, हा नियम आहे. सरकार विरुद्ध जो कोणी बोलेल त्याला जेलमध्ये घालू. हा नियम आहे. आम्ही या नियमाअंतर्गत त्याला जेलमध्ये घातलंय. मी माझ्या मर्जीने नाही घातलं. मी पोलीस अधीक्षक आहे, मी जिल्हाधिकारी आहे, म्हणून मी त्याला उचलून जेलमध्ये घालतोय असं नाही. तर हा नियम आहे. यांनी हा नियम तोडला म्हणून आम्ही याला जेलमध्ये घालतो. अशा पद्धतीचं त्यांना एक वातावरण तयार करायचं होतं. एक भारतीयांमध्ये तो भास होऊ द्यायचा होता. त्यांना माहिती होतं आपण करतोय ते काय करतोय. पण त्यांना भारतीयांना ते दाखवायचं नव्हतं. त्यांना भारतीयांना हे दाखवायचं होतं की आम्ही या नियमाअंतर्गत करतोय. आम्ही घटनेमध्ये जे दिलं आहे त्याच्या अंतर्गत आम्ही हे काम करतोय. आम्ही हा निर्णय का घेतला? कारण हे घटनेमध्ये दिलं होतं. आम्ही या संस्थेवर बंदी का आणली? कारण ते घटनेमध्ये दिलेलं आहे. आम्ही या व्यक्तीला अटक का केली? कारण घटनेमध्ये दिलंय. आम्ही भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी का दिली? कारण ते कायद्यामध्ये दिलंय. त्यांनी कायदा मोडला आहे. तर अशा प्रकारचं त्यांना वातावरण तयार करायचं होतं आणि याच्यातून कुठून तरी ही घटनेची गरज त्यांना भासू लागली. ठीक आहे. तर हे सगळे कारणं आहेत ज्याच्यामुळे इंग्रजांना, विशेष म्हणजे जे त्यावेळेसचे प्रमुख शासक होते आपल्या देशातले, यांना घटनेची गरज वाटू लागली आणि याच्यातूनच मग पुढे त्यांनी पावलं उचलले, जेणेकरून आपल्या भारताची जी राज्यघटना आहे ती निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली. काय पावलं उचलले थोडंसं बघूयात. त्याचं एक ऐतिहासिक पार्श्वभूमी. ठीक आहे. घटना निर्मिती, ऐतिहासिक पार्श्वभूमी. आपल्याला माहिती आहे की आपली घटना निर्माण कधी झाली, ती लागू कधी झाली? 1950 मध्ये. लागू 1950 मध्ये झाली. निर्माण ती 1949 मध्येच झाली होती. तुम्हाला माहिती असेल की 26 नोव्हेंबर 1949 1949 मध्ये भारतीय घटना जी आहे ती निर्माण झालेली होती. त्यावेळेची जी घटना समिती होती, कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली, त्याच्या सदस्यांनी त्या तारखेला
26 नोव्हेंबर 1949ला त्याच्यावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या, सह्या केल्या होत्या. आणि आपण ठरवलं होतं की ही लागू कधी होणार? 26 जानेवारी 1950 पासून. तर एक काळ रेषा समजून घ्या. 1773 ते 1858 पर्यंत आपल्या देशात शासन जे होतं ते या ईस्ट इंडिया कंपनीचं होतं. ही खाजगी कंपनी होती, प्रायव्हेट कंपनी होती. ठीक आहे. हे काही ब्रिटिश सरकार नव्हतं. ही एक प्रायव्हेट कंपनी होती, ईस्ट इंडिया कंपनी म्हणून. एक खाजगी कंपनी होती. त्यावेळेस बऱ्याच मोठ्या प्रमाणात ही जागतिक व्यापार करायची. असाच व्यापार करायला ती भारतात आली होती वर्ष 1600 मध्ये. पहिले 150 पावणे 200 वर्ष यांनी फक्त आपल्या देशात व्यापारच केलाय. असं नाही की आज आले आणि उद्या लगेच लढायला लागले, असं नव्हतं. 150 पावणे 200 वर्ष यांनी आपल्या देशात फक्त व्यापार केलाय. सुरत, तिकडे कलकत्ता, हुबली या ठिकाणी यांच्या वखारी होत्या, म्हणजे बाजारपेठा होत्या. तिकडून इंग्लंडवरून वस्तू आणायचे, इथे भारतात विकायचे. आपल्या इथून भारतातून वस्तू खरेदी करायची, तिकडे इंग्लंडमध्ये नेऊन विकायचे. अशा प्रकारे व्यापार करत होती ही कंपनी, व्यापारी कंपनी होती. नंतर हिने आपली सत्ता स्थापन केली. आणि तुम्ही म्हणू शकता की हा जो कालखंड आहे 1773, म्हणजे काही 1773 मध्ये यांची सत्ता स्थापन झाली अशी नाही, त्याच्या आधी झाली होती. प्लासीची लढाई झाली, बक्सरची लढाई झाली, 1757 मध्ये प्लासीची लढाई झाली, 1764 मध्ये बक्सरची लढाई झाली. ठीक आहे. सत्ता यांची त्यावेळेस स्थापन व्हायला सुरुवात झाली होती. पण औपचारिकरित्या तुम्ही म्हणू शकता की 1773 पासून यांना मान्यता मिळाली की तुम्ही भारतातले शासक आहात. त्यावेळेस पर्यंत कसं होतं की आमचं व्यापारी हित धोक्यात आहे म्हणून आम्ही लढलो. हे सांगायचे आम्हाला काही भारतात सत्ता स्थापन करायची नाहीये, असं नाही. आम्हाला फक्त आमचे व्यापारी हित धोक्यात आहे, आमचे आर्थिक हित धोक्यात आहे. हे जे भारतातले जे नवाब वगैरे जे आहे हे आमच्यावर हल्ला करतात, आमच्या लोकांना मारतात, आमचं सामान जप्त करतात, आमचा माल जप्त करतायत, म्हणून आम्ही लढतोय. नंतर मग यांना अधिकारिकपणे मान्यता मिळाली की तुम्ही भारतामध्ये शासन करत आहे, तुम्ही आता फक्त व्यापार करत नाहीये, तुम्ही तिथे राज्य पण करत आहे. ती मान्यता यांना मिळाली 1773 मध्ये. म्हणून आपण इथे दाखवले 1773. 1773 टू 1858 मध्ये आपल्या देशात जे शासन होतं ते ईस्ट इंडिया कंपनीचं होतं. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. परीक्षेत कधीही उत्तर लिहिताना जेव्हा तुम्ही या कालखंडातलं काहीतरी लिहिता त्यावेळेस चुकूनही ब्रिटिश सरकार हा शब्द येऊ देऊ नका आपल्या उत्तरात. कारण त्यावेळेस ब्रिटिश सरकार जे आहे ते तिकडे इंग्लंडमध्ये होतं, त्याचा आपल्या देशात सत्ता नव्हती. आपण कळत न कळतपणे, सहसा न कळतपणे आपल्या हातून ही चूक घडते. प्लासीच्या लढाईमध्ये ब्रिटिश सरकारने असं केलं, चुकीचं आहे. प्लासीची लढाई लढल्या गेली होती 1757 मध्ये. त्यावेळेस ब्रिटिश सरकार इथे नव्हतं, ब्रिटिश सैन्य इथे नव्हतं. त्यावेळेस जे सरकार होतं ते ईस्ट इंडिया कंपनीचं होतं. त्यावेळेस जे सैन्य होते ज्यांनी प्लासीची लढाई लढली ते ईस्ट इंडिया कंपनीचे सैनिक होते. ब्रिटिश सैन्य सरकारचे सैनिक नव्हते ते. ब्रिटिश आर्मी भारतात नव्हती त्यावेळेस. या गोष्टी लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर 1858 पासून तर 1947 पर्यंत, म्हणजे जोपर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नाही तोपर्यंत मग सत्ता होती ब्रिटिश सरकारची. कारण आपल्याला माहितीये की 1857 मध्ये आपल्या देशात एक उठाव झाला. 1857चा उठाव. त्याच्यानंतर या ईस्ट इंडिया कंपनीची जी सत्ता आहे ती संपुष्टात आली आपल्या देशात आणि त्याची जागा घेतली मग ब्रिटिश सरकारने. ब्रिटिश सरकारने सरळ म्हटलं की ईस्ट इंडिया कंपनी तुम्ही खाजगी कंपनी आहात, झालं, आम्ही बघितलं, तुम्ही मागचे 100 वर्ष वगैरे जवळपास तुम्ही या भारतावर राज्य केलं, छान छान, खूप छान काम केलं, पण आता तुमच्या विरुद्ध उठाव होत आहे, भारतीय लोक तुमच्या विरुद्ध एकवटले आहे, त्याच्यामुळे आता तुम्ही इथून निघा, ही सत्ता पूर्णपणे आता आमच्या हातात घ्या. आणि ईस्ट इंडिया कंपनीला तसं करावं लागलं. त्यांना सत्ता जी आहे ती ब्रिटिश सरकारच्या हातात द्यावी लागली आणि मग ब्रिटिश सरकार तिथे इंग्लंडला बसून आपल्या भारतावर राज्य करत होते. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही कालरेषा आहे.